म्हणजे आता एवढे पक्ष, 3 पक्ष मोठे तर झाले आता. म्हणजे तुमचा एक राऊंड जो पक्ष फुटीचा एक राऊंड मी बोलील, तिन्ही पक्षांचा झालाय. तर आता काही दुसरा राऊंड अजून बाकी आहे का? नाही, दुसरा राऊंड वगैरे काही नाही आहे किंवा असं कुठलं लक्षही नाही आहे. पण आता आम्ही करायचं काय? अनेक लोक आमच्या संपर्कात येतात आणि ते म्हणतात आम्हाला सोबत यायचं आहे. आता त्यांनी सोबत यायचं म्हटल्यानंतर आम्हालाही असं वाटतं एवढा मोठा माणूस सोबत यायला तयार आहे, कसं नाही म्हणायचं. म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं की उगीच जास्त बोलण्यापेक्षा माझं एका शब्दातलं उत्तर असतं, आगे आगे देखिए होता है क्या. नाही, लोक आता गमतीनं बोलतात वंचित आणि मनसेच बाकी आहे आता. नाही म्हणजे मनसे बरोबरही चालू आहे का? नाही, असं आहे की आमचे संबंध हे राज ठाकरेंसोबत आहेतच. हां. साधारणपणे त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे ती आम्हाला मान्य देखील आहे. बघा, जोपर्यंत त्यांची भूमिका ही व्यापक नव्हती तोपर्यंत आम्ही राष्ट्रीय पक्षात आमची व्यापक भूमिका आहे. म्हणजे क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला अडचणीची नाही आहे. क्षेत्रीय अस्मिता असलीच पाहिजे. क्षेत्रीय अस्मिता असणं हे काही वाईट नाही आहे, पण क्षेत्रीय अस्मिता म्हणजे राष्ट्रवादाला विरोध, क्षेत्रीय अस्मिता म्हणजे इतरांना विरोध, ही भूमिका आम्हाला मान्य नाही आहे. क्षेत्रीय अस्मितेसोबत राष्ट्रीय अस्मिता देखील प्रत्येकाची असली पाहिजे. मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आता राज ठाकरेंनी एक व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे क्षेत्रीय अस्मितेसोबत एक राष्ट्रीय अस्मिता देखील त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे असा काही त्यांच्याशी विरोध नाही आहे, पण म्हणून काही त्यांच्याशी अलायन्स झाला अशी पण परिस्थिती नाही आहे. आत्ता मी एवढं नक्की म्हणू शकतो की आमचे आणि त्यांचे विचार हे बऱ्यापैकी सध्या जुळत आहेत.